गाव शहरात पाणी टंचाईला समोर जावं लागतंय. आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे. वीज पुरवठा सातत्याने खंडित होत असल्यामुळे आपल्यासोबत नगराध्यक्ष आहेत, आंदोलन करताय. हो, काय सांगाल? आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे, वीज पुरवठा खंडित होत असल्यामुळे काय सांगाल? नमस्कार. आज वरणगाव शहरामध्ये जे आहे ते पाणी टंचाई जी झालेली आहे ती वीज वितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे इथे झालेली आहे. आमच्या कठोरा येथे जाकवेलवरून तापी नदी पात्रातनं इथे पिण्याची पाण्याची जाकवेलवरून पाणी घेतलं जाते. त्या जाकवेलवरतीच विजेचा कमी आणि जास्त दाबामुळे वीज येत असल्यामुळे तिथे मोटरी ज्या आमच्या ट्रिप होतात, त्याच्यामुळे ही पाणी टंचाई त्या माध्यमातून याच्यामध्ये वरणगाव शहरावर इथे ओढावली गेलेली आहे. मी 2 वेळेस माझ्या कार्यकर्त्यासह आम्ही तिथे आंदोलन केलं, तिथे ठिय्या मांडला, त्यानंतर आमरण उपोषण सुद्धा केलं आणि त्यावेळेस एमएससीबीचे अधिकारी हालचाली त्या माध्यमातून त्याच्यामध्ये झाल्या आणि तो फॉल्ट जो आहे तो 132 केव्ही सबस्टेशनवरून हा आमच्या जाकवेलवर जी कठोरा जाकवेलवर जे गावठाण फीडरवर जे आहे त्या गावठाण फीडरवर यांनी अतिरिक्त शेतकऱ्यांच्या मोटरी टाकल्या आणि त्यानंतर तो प्रवाह दुसरीकडे वळवण्यात आला. त्यामुळे ही पाणी टंचाई जी आहे ती वीज वितरण कंपनीच्या याच्यामुळे झालेली आहे. मी माननीय मुख्यमंत्री महोदय असतील, आदरणीय गिरीश भाऊ असतील, आदरणीय सावकारे साहेब असतील आणि ऊर्जा मंत्री असतील यांना विनंती करतो की आम्हाला एक्सप्रेस फीडर जर कधी तातडीनं मंजूर जर कधी करून दिलं, गुलाबराव पाटील साहेबांना विनंती करतो की एक्सप्रेस फीडर जर कधी आम्हाला तातडीनं जर कधी मंजूर करून दिलं तर मला असं वाटते पाणी टंचाई त्या माध्यमातून त्याच्यामध्ये कमी होईल. आज 4 दिवसाळे पाणी मिळत होतं ते या वीज वितरण कंपनीच्या या वीज वितरण वाढीव कमी जास्त लोडमुळे जे आहे ते 7-8 दिवसावर पाणी गेलेलं आहे. त्याकरता नागरिक अत्यंत धस्तावलेले आहे, पाण्यासाठी अत्यंत भरकटत आहे. त्याकरता मी शासनाला आपल्या माध्यमातून विनंती करतो की आम्हाला एक्सप्रेस फीडर तातडीनं मंजूर करून द्यावं, म्हणजे त्या माध्यमातून याच्यामध्ये आमची पाणी टंचाई त्या माध्यमातून याच्यामध्ये नाहीशी होईल. अन्यथा आंदोलन आपलं जे आहे या मार्गाने सुरू आहे. माझं आंदोलन जे आहे मी जनतेसाठी कुठे पण काही पण त्या माध्यमातून आम्ही करायला तयार आहे. शेवटी जनता ही माझ्यासाठी आहे. आज मला जे वरणगावकरांनी फुकट निवडून दिलेला आहे, फुकट म्हणजे फुकट, 1 रुपया न घेताना उलट त्यांनी मला 3 घागरी भर पैसे त्या माध्यमातून दिले आहे. त्याकरता मी माझ्या गावासाठी मी बांधील आहे, त्यांच्यासाठी मी आंदोलन मी काही करायला तयार आहे. हे होते नगराध्यक्ष सुनील काडे. रवी गोरे, TV9 मराठी, वरणगाव, भुसावळ, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.